श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हे बघा, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी सतत अडचणी येत असतात. मग त्या आर्थिक असतात किंवा कोणत्याही अडचणी येत असतात. असं नाही आहे की कोणी जन्मातच त्याला काही अडचणी येत नाहीत किंवा तो सतत सुखी असतो, तो काही करतो, असं करतो. अजिबात नाही. प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात. मग या अडचणी कुठंतरी कमी करण्यासाठी, तसं तर कोणालाच कमी करता येत नाही. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर नक्कीच त्या कमी करता येतात. म्हणजेच जसं तुमचं कर्म तसं तुम्हाला फळ मिळत असतं. तुम्ही चांगलं कर्म केलं तर नक्कीच तुम्हाला फळ देखील चांगलं मिळत असतं. त्यासाठी आपलं कर्म चांगलं पाहिजे. देवावर विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण काही आपल्या अडचणी आल्या तर आपण लगेचच देवाला शरण जातो असं नाही. आपल्याला अडचणी आल्या, आपल्या सुखादुःखामध्ये सुद्धा आपलं देवाचे नामस्मरण करणं, देवाला आपलंसं करणं, देवाला शरण जाणं, ह्या गोष्टी आपल्यामध्ये असाव्याच लागतात. असं नाही आहे की तुम्ही सतत देवासमोर बसा, देवाचं नामस्मरण करत राहा. अजिबात तशी गोष्ट नाही. तुम्ही कधीही देवाचं नामस्मरण करू शकतात. कारण नामस्मरणाला अंत नाही. सेवेला जसा अंत नाही तसं नामस्मरणाला अंत नाही. कधीही तुम्ही नामस्मरण करू शकतात. त्याचबरोबर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्यात तर आपण उपाय करत असतो. त्याचबरोबर काही तोडगे देखील करत असतो आणि आपल्या त्या अडचणी दूर करत असतो. तर असेच एक तोडगा तुम्हाला मी सांगणार आहे. जर का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणी त्रास देत असेल, म्हणजे एखादा शत्रू आहे तुमचा, तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला काहीतरी बाधा आणत असेल ते तुमचा शत्रू, किंवा तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. त्याचबरोबर नोकरीमध्ये तुम्हाला कोणी एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर हा तोडगा तुम्हाला करायचा आहे. नक्कीच त्याने तुमच्या जो कोणी शत्रू आहे तो त्याच्या वाईट वृत्तीमध्ये नक्कीच बदल घडून येणार आहे. अतिशय सोपा आहे. कोणताही मंत्र म्हणायचा नाही किंवा कोणतंही तुम्हाला जास्त वेळ देवासमोर बसून राहायचं नाही. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा तोडगा करायचा आहे आणि खूप प्रभावीशाली आहे. कसं आहे ना, कोणती पण सेवा करताना तुमचा विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कितीही तुम्ही सेवा करत असाल आणि तुमचा विश्वासच नसेल, करायचं म्हणून करायचं आणि 1-2 दिवसासाठी करायचं आणि लगेच सोडून द्यायचं आणि परत म्हणायचं की मला काहीच अनुभव आलेला नाही, हे सांगतायत ते चुकीचं सांगताय. बरेच जण असे म्हणतात की नाही, हे चुकीचं आहे. पण कसं असतं ना, तुम्ही करून बघा, सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा. जर का तुमच्या मनामध्ये आपल्या देवाविषयी, स्वामी समर्थ महाराजांविषयी सुद्धा विश्वास असेल, ज्या काही कोणत्याही देवाला तुम्ही मानत असाल त्यांच्यावर जर एकनिष्ठेने जर विश्वास ठेवत असेल आणि श्रद्धापूर्वक कोणताही उपाय तोडगे करत असाल तर नक्कीच ते यशस्वी होतात आणि त्याचं फळ तुम्हाला आज जरी नाही भेटलं तरी उद्या तरी मिळणारच असतं. तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं फळ कोणीही हिरवून घेऊ शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही केलेलं कष्ट असणं, जे काही कष्ट केलेलं आहे त्यातला जसं नशिबाची साथ लागते त्या कष्टाला त्याचं फळ मिळण्यासाठी, तसं तुमच्या गुरूंचा हात तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळण्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे, म्हणजेच आशीर्वाद. त्यासाठी आपल्याला सातत्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही सेवेमध्ये सातत्य ठेवा. गुरूंच्या सेवेमध्ये, कुलदेवी कुलदैवताच्या सेवेमध्ये, इष्टदेवतांच्या सेवेमध्ये एकनिष्ठ राहा आणि एकनिष्ठाने सातत्य ठेवा, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं. उगाच 2-3 दिवसासाठी कोणतीही सेवा करू नका. होत असेल शक्य तर सेवा करा आणि त्याचं फळ नक्की घ्या. तर बघूया तुम्हाला काय तोडगा करायचा आहे. तर तुम्हाला एक सुपारी लागणार आहे. ही सेवा तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये करू शकतात. त्याला कोणताही नियम अटी नाहीत. तुम्ही कधी गुरुवारी करू शकतात, मंगळवारी, शुक्रवारी, जसं तुम्हाला शक्य होईल. आता बऱ्याच जणांना रविवारी सुट्टी असते तर तुम्ही रविवारी सुद्धा ही सेवा करू शकतात. वेळेचं अजिबात बंधन नाही. सकाळी देवपूजा झाली त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा दिवे लावणीच्या वेळेसुद्धा ही सेवा करू शकतात. काय करायचं आहे, देवपूजातली आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. आता सुपारी म्हणजे ती खायची सुपारी नाही, देवाची सुपारी, तिला बरडी सुपारी म्हणतात. ती तुम्हाला जिथं आपलं देवाचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला ती सुपारी घ्यायची आहे. नवीन सुपारी घ्यायची आहे. वापरलेली सुपारी अजिबात घ्यायची नाही. ती सुपारी घरी आणायची आहे. कोणत्याही वारी तुम्ही ती सुपारी घरी आणू शकतात. त्याचबरोबर हा उपाय करताना, तोडगा करताना तुम्हाला फक्त कोणत्याही वारी तुम्ही सकाळच्या वेळेत फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला करायचा नाही. आणि स्वच्छ सुपारी आधी धुवून घ्यायची आहे. त्यानंतर ही उपाय करत असताना तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. आसनावरती अगरबत्ती लावायची आहे
आणि आसनावरती बसायचं आहे. सुपारी एका डिशमध्ये घ्यायची आहे, स्वच्छ आधी पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर दुधाने त्या सुपारीवरती अभिषेक तुम्हाला करायचा आहे. अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि तिची स्थापना आपल्या देवघरामध्ये कोणत्याही बाजूला तुम्ही करू शकता. देवघरामध्ये डाव्या करा किंवा उजव्या करा, असं काहीही नाही. तर तिथं स्थापन करायचे आहे. तिला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, आरती करायची आहे. गणपतीचं स्थान म्हणजे गणपतीचं प्रतीक म्हणून आपल्याला ती सुपारी आहे ना, तिची पूजा करायची आहे. आपल्याला जे काही आपल्या जीवनामध्ये विघ्न आलेले आहे ते तारून नेणारे आपले गणपती बाप्पा यांची सुपारीची स्थापना करायची आहे. आणि त्यानंतर हळदी कुंकू वगैरे तुमचं लावून झालं की अक्षता लावून झालं की ती सुपारी उचलायची आहे. दोन्ही हात म्हणजे उजव्या हातावर घ्यायची आहे तुम्हाला आणि प्रार्थना करायची आहे की माझा असा शत्रू आहे आणि तो मला सतत व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्रास देत आहे, तर मला त्याच्यापासून सुटका, त्याच्या म्हणजे जी काही वाईट वृत्ती आहे माझ्याबद्दल किंवा माझ्या मनात म्हणजे त्याच्या मनात माझ्याबद्दल ती नाहीस व्हावा, हीच प्रार्थना या सुपारीला आणि म्हणजेच गणपती बाप्पाला करायची आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. असं तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. तुम्ही पहिल्याच दिवशी हातात सुपारी घेऊन हे करू शकतात, पण नित्यनियमाने त्या सुपारीची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि 8व्या दिवशी तुम्हाला ती सुपारी विसर्जन करायची आहे. कोणत्याही पाण्यामध्ये तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे ती सुपारी. जर तुमच्याजवळ कोणतंही पाणी वगैरे असं वाहतं वगैरे नसेल, तलाव वगैरे, तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन तिथं ती जी सुपारी आहे ती त्या मातीमध्ये टाकून म्हणजे पुरू शकतात. तर या प्रकारे तुम्हाला हा उपाय तोडगा करायचा आहे. नक्कीच तुमचा शत्रू जो आहे त्याच्यामध्ये मनामध्ये तुमच्याविषयी जी वाईट वृत्ती आहे ती निघून जाण्यास तुम्हाला फायदा होणार आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.